नमस्कार मित्रांनो, चाणक्य फाउंडेशनच्या या खास विश्लेषणामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण टेट परीक्षेमधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत, बालमानसशास्त्र. आपण असे काही निवडक प्रश्न आणि त्यांच्या मागच्या संकल्पना समजून घेणार आहोत, जे परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. पण सुरुवातीलाच एक महत्त्वाचा प्रश्न, की टेट पास होण्यासाठी हे बालमानसशास्त्र इतकं महत्त्वाचं का आहे? याचं कारण खूप सोपं आहे. एक शिक्षक म्हणून आपलं काम फक्त विषय शिकवणं नाही, तर मुलांच्या मनापर्यंत पोहोचणं, त्यांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेणं हे आहे. आणि खरं सांगायचं तर परीक्षेचा खरा कस इथेच लागतो. मग चला जास्त वेळ न घालवता थेट कामाला लागूया. तुमची तयारी कितपत झाली आहे हे तपासण्यासाठी आपण एक मस्त चॅलेंज घेणार आहोत. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. प्रत्येक प्रश्नानंतर तुम्हाला विचार करायला 5 सेकंदांचा वेळ मिळेल. तुमचा स्कोर मोजायला विसरू नका. बघूया शेवटी कोणाचा स्कोर किती येतोय ते. ओके, तर मग सुरू करूया. आपला पहिला विभाग आहे शिक्षण क्षेत्रातील महान विचारवंत आणि त्यांचं तत्वज्ञान. तयार आहात? हा आहे पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, किंडरगार्टन, ज्याला आपण बालोद्यान पद्धती असंही म्हणतो, त्याचे जनक कोण आहेत? पर्याय आहेत मारिया मॉन्टेसरी, फ्रेडरिक फ्रोबेल, जीन पियाजे की जॉन ड्यूई. तुमचे 5 सेकंद सुरू होत आहेत आता. ज्यांनी बी फ्रेडरिक फ्रोबेल हे उत्तर निवडलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. पण थांबा, फक्त उत्तर महत्वाचं नाहीये, यामागची कल्पना किती सुंदर आहे बघा. फ्रोबेल यांनी शाळेला बालकांचे उद्यान म्हटलं, म्हणजे चिल्ड्रन्स गार्डन. यात मुलं म्हणजे लहान लहान रोपटं आहेत आणि शिक्षक कोण, तर माळी, जो या रोपट्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर खेळातून आनंदाने वाढायला मदत करतो. अप्रतिम कल्पना ही. चला आता लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मॉन्टेसरी पद्धतीमध्ये शिक्षिकेला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तिला गुरुजी म्हणतात, माळी, दिग्दर्शिका की निरीक्षक? विचार करा. आणि बरोबर उत्तर आहे सी, दिग्दर्शिका. आता हा तक्ता बघा, किती सोप्या पद्धतीने फरक स्पष्ट होतोय. फ्रोबेलच्या पद्धतीत शिक्षक माळी आहे, जो मुलांची सक्रियपणे काळजी घेतो. पण मॉन्टेसरी पद्धतीत शिक्षिका ही दिग्दर्शिका असते, म्हणजे डिरेक्ट्रेस. ती फक्त मुलांना दिशा दाखवते, साधनं पुरवते आणि मुलं स्वतःच्या गतीने, स्वतःच्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून शिकतात. हाच तो कळीचा मुद्दा आहे. काय मग, आलं ना हे उत्तर बरोबर? ज्यांचं उत्तर बरोबर आलंय त्यांनी पटकन एक लाईक तर केलंच पाहिजे. चला, तुमचा उत्साह असाच कायम ठेवा. चला, आता आपण आपल्या दुसऱ्या विभागाकडे जाऊया. हा विभाग आहे बालकाचा विकास आणि जीवशास्त्र, म्हणजे डेव्हलपमेंट अँड बायोलॉजी. हा भाग संकल्पना समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न खूपच मूलभूत आहे, पण हमखास विचारला जातो. मुलाच्या विकासाचं अचूक सूत्र कोणतं आहे? अनुवंश अधिक परिस्थिती वजा परिस्थिती भागिले परिस्थिती की अनुवंश गुणले परिस्थिती? तुमचे 5 सेकंड. आणि अचूक उत्तर आहे डी, विकास बरोबर अनुवंश गुणिले परिस्थिती. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे बेरजेचं नाही तर गुणाकाराचं चिन्ह आहे. का बरं? कारण विकास हा अनुवंश आणि परिस्थिती या दोघांच्या आंतरक्रियेतून होतो. यापैकी एकही घटक जर 0 असेल तर विकासाचा गुणाकार 0च होईल. याचा अर्थ उत्तम विकासासाठी दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मागच्या सूत्रावरच आधारित हा पुढचा प्रश्न आहे. मुलाची शारीरिक ठेवण, त्याचा बांधा आणि विशेषतः त्याच्या डोळ्यांचा रंग हे प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतं? शाळा, आहार, अनुवंश की संस्कृती? अगदी बरोबर. ह्याचं उत्तर आहे सी, अनुवंश. मुलाच्या डोळ्यांचा रंग काय असेल, केसांचा प्रकार कसा असेल, हे त्याला पूर्णपणे त्याच्या आईवडिलांकडून म्हणजेच अनुवंशाने मिळतं. हो, चांगला आहार आणि चांगली परिस्थिती यांचा त्याच्या वाढीवर प्रभाव नक्कीच पडतो, पण त्याचा जो मूळ आराखडा किंवा ब्लूप्रिंट आहे तो अनुवंशानेच ठरलेला असतो. चला, आता परत एकदा शिक्षण तज्ज्ञांच्या कार्याकडे वळूया. पण यावेळी आपण परदेशात नाही तर आपल्या भारतातील महान शिक्षण तज्ज्ञांच्या योगदानावर लक्ष केंद्रित करणार आहोत. भारतीय बालशिक्षणाच्या इतिहासातला हा एक मैलाचा दगड आहे. प्रश्न असा आहे की नूतन बालशिक्षण संघाची स्थापना 1926 साली कोणी केली होते? पर्याय आहेत अनुताई वाघ, ताराबाई मोडक, गिजूभाई बधेका की सावित्रीबाई फुले. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी, ताराबाई मोडक. यांना भारतातील बालशिक्षणाच्या आद्य प्रवर्तक मानलं जातं. त्यांनी मॉन्टेसरीच्या विचारांना आपल्या भारतीय परिस्थितीनुसार अतिशय सुंदरपणे बदललं आणि लागू केलं. त्यांनी सुरू केलेलं शिशुविहार हे त्यांच्या कार्याचं एक उत्तम उदाहरण आहे.
हा पुढचा प्रश्न शिक्षण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या ध्यासाचा प्रतीक आहे. आदिवासी मुलांसाठी कुरण शाळा ही एक अभिनव आणि सुंदर संकल्पना कोणी राबवली? ताराबाई मोडक, महात्मा गांधी, विनोबा भावे की अनुताई वाघ? याचं उत्तर आहे डी, अनुताई वाघ. आणि काय अद्भुत काम आहे हे. कल्पना करा, पालघर जिल्ह्यातल्या कोसबाडच्या टेकडीवर जिथे आदिवासी मुलं गुरं चरायला जातात तिथेच त्यांच्यासाठी शाळा उभी केली. कुरण शाळा म्हणजे मोकळ्या कुरणातली शाळा. शिक्षण मुलांपर्यंत पोचलं पाहिजे, मुलं शिक्षणापर्यंत नाही, हे त्यांनी खरं करून दाखवलं. कोसबाडच्या टेकडीवरून हे त्यांचं पुस्तक या महान कार्याची साक्ष देतं. बरं, आता आपण आपल्या चॅलेंजच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. शिक्षण तज्ज्ञांकडून आपण पुन्हा एकदा बालकाच्या जैविक विकासाकडे वळूया. हा शेवटचा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न थोडासा वैज्ञानिक आहे पण महत्त्वाचा आहे. सोमॅटोट्रॉपिन नावाच्या हॉर्मोनची म्हणजे संप्रेरकाची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास काय होतं? उंची खूप वाढते, वामनत्व म्हणजे खुजेपणा येतो, मधुमेह होतो की डोळे लाल होतात? आणि याचं बरोबर उत्तर आहे बी, वामनत्व येतं. आता हे समजून घेऊ. सोमॅटोट्रॉपिनलाच आपण ग्रोथ हार्मोन असंही म्हणतो. हे पियुषिका ग्रंथीमधून स्रवतं, जिला आपल्या शरीराची मास्टर ग्लँड असं म्हणतात. आता गणित सोपं आहे. जर हे हार्मोन कमी स्रवलं तर वाढ खुंटते म्हणजे वामनत्व येतं, आणि जर ते गरजेपेक्षा जास्त स्रवलं तर शरीर अवाढव्य होतं, ज्याला जिगॅन्टिझम म्हणतात. तर मित्रांनो, हे होतं आपलं आजचं चॅलेंज. आता प्रामाणिकपणे सांगा बघू, 7 पैकी तुमचा स्कोर किती झाला? 5, 6 की 7 पैकी 7? तुमचा जो काही स्कोर असेल तो खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. बघूया कोणाची तयारी किती पक्की झाली आहे. चला, जाता जाता आज आपण काय शिकलो ते एकदा पटकन बघूया. 1. फ्रोबेल यांच्या पद्धतीत शिक्षक माणी असतो तर मॉन्टेसरी पद्धतीत शिक्षिका दिग्दर्शिका. 2. विकासाचा सर्वात महत्त्वाचं सूत्र विकास बरोबर अनुवंश गुणिले परिस्थिती. 3. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांचं भारतातील बाल शिक्षणातील मोलाचं योगदान. आणि 4. पियुषिका ग्रंथी ही आपल्या शरीरातील मास्टर ग्लँड आहे. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पण लक्षात ठेवा, ही तर फक्त सुरुवात आहे. याचा दुसरा भाग आम्ही लवकरच घेऊन येत आहोत, ज्यामध्ये आपण आणखी आव्हानात्मक प्रश्न पाहणार आहोत. तो भाग तुम्हाला अजिबात चुकवायचा नसेल तर चाणक्य फाउंडेशनला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ते बेलचं बटन दाबायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या भागात.